नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजनं करूया। अधिवेशनादरम्यान अनेक आमदार आकाशवाणीच्या जवळ असलेल्या आमदार निवासामध्ये राहतात। याच आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवणही जेवलं जातं, म्हणजे तिथेच ते जेवण करतात। काल रात्री शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी याच आकाशवाणी कॅन्टीनमधून जेवण मागवलेलं होतं, मात्र जेवण निकृष्ट दर्जाचं निघालं आणि त्यामुळे संतप्त झालेले आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील आचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। आमदार संजय गायकवाड हे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहिलेले आहेत। यावेळी तर त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। यामुळे संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीमध्ये अनेक आमदार हे आकाशवाणीच्या बाजूला असलेलं जे आमदार निवास आहे, आकाशवाणी आमदार निवास, तिथे राहतात आणि याच आमदार निवासातल्या कॅन्टीनमधून जेवण सुद्धा जेवतात। काल रात्री शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी याच कॅन्टीनमधून जेवण मागवलं आणि ते निकृष्ट दर्जाचं होतं म्हटल्यावर ते कॅन्टीनमध्ये उतरले, म्हणजे खाली उतरले आणि त्यांनी या आचार्याला मारहाण केलेली आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी बोलूया। उदय, काय अधिक माहिती? सुवर्ण, आपण एक दृश्य पाहतो आहोत। आकाशवाणी आमदार निवास मधील कॅन्टीन मधले हे दृश्य आहे। तो व्हिडिओ समोर आलेला आहे। आमदार संजय गायकवाड हे या आकाशवाणी आमदार निवासातील पहिल्या मजल्यावरती राहतात आणि पहिल्या मजल्यावरती राहत असताना त्यांनी जेवणासाठी काल रात्री 9 वाजता जेवणाची ऑर्डर दिली आणि जेवणाची ऑर्डर आल्यानंतर जी जेवणामध्ये डाळ आली होती ती डाळ अतिशय निकृष्ट दर्जाची होती। त्यामध्ये प्रचंड वास जो आहे तो मारत होता, असं आमदार संजय गायकवाड यांचं म्हणणं होतं आणि त्यांचा संताप जो आहे तो अनावर झाला, कारण त्यांना ती डाळ खाल्ल्यानंतर उलटी देखील झाली असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्याचा राग करण्यासाठी ते थेट कॅन्टीनमध्ये गेले आणि कॅन्टीनमध्ये ज्यांनी जेवण बनवलं ते आचार्य आणि मॅनेजर यांना मारहाण केलेली आहे आणि तो मारहाणीचा व्हिडिओ जो आहे तो देखील समोर आल्याचं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। आकाशवाणी आमदार निवासातील पहिल्या मजल्यावर 107 क्रमांकाच्या रूम मध्ये संजय गायकवाड हे सध्या राहत आहेत आणि त्याच ठिकाणी त्यांनी काल रात्री 9 वाजता जेवणाची ऑर्डर दिली होती, मात्र जेवण निकृष्ट झाल्याच्या कारणामुळे आमदार संजय गायकवाड हे संतप्त होऊन कॅन्टीनमध्ये गेले आणि कॅन्टीनमध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे। मारहाण करतानाचा व्हिडिओ जो आहे तो देखील समोर आलेला आहे। या आधी देखील आपण पाहिलेलं आहे की संजय गायकवाड हे अनेक आक्षेपार्ह वक्तव्य करून नेहमीच वादामध्ये सापडलेले आहेत। आता तर त्यांनी कर्मचाऱ्यांनाच मारहाण केलेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मोठा वाद जो आहे तो निर्माण झालेला आहे। पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये याचे पडसाद जे आहे ते देखील उमटणार असल्याचे बरोबर। कृती जरी आक्षेप घेण्यासारखी असली संजय गायकवाड यांची, तरी देखील अशा प्रकारे वास आलेली आमटी एका आमदाराला पोचवणं हे कितपत योग्य? आणि जर आमदाराची ही परिस्थिती असेल उदय, तर मग तिथे जे जेवतात त्या नागरिकांचं काय, असाही प्रश्न उपस्थित होतो। अगदी बरोबर आहे सुवर्ण, कारण हाच प्रश्न आमदार संजय गायकवाड यांनी देखील उपस्थित केलेला आहे की आमदार निवासामध्ये जर आमदारांना अशा प्रकारचे अतिशय निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असेल तर इतर जे सर्वसामान्य नागरिक इथे येतात त्यांच्या आरोग्याचा काय प्रश्न आहे किंवा त्यांच्या जेवणाचा काय प्रश्न होत असेल। उदय, काही क्षणासाठी थांबवते। किशोरी पेडणेकर आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत, माजी महापौर, त्यांच्याशी बोलूया। किशोरीताई, आकाशवाणी आमदार निवास जो आहे तिथल्या कॅन्टीन मधून संजय गायकवाड यांना जे डाळ पाठवली गेली, जे वरण पाठवलं गेलं, त्याला चक्क वास येत होता। जर ही आमदाराची परिस्थिती असेल तर मग सामान्यांचं काय? नाही, याला कारण पण हे आमदारच आहेत। कामापेक्षा नको त्या भानगडी करत बसलेल्या आहेत आणि आता त्या जिथे जे कर्मचारी म्हणा किंवा जो कोणी तिथला कॉन्ट्रॅक्टर आचार्य, हो, हे लाडके कॉन्ट्रॅक्टर कसे आता त्यांच्या अंगाशी येत आहेत हे पहिलं उदाहरण अगदी। कारण प्रत्येक वेळेला माझाच कॉन्ट्रॅक्टर लागला पाहिजे तर तो शिंदे गटाच्या आमदारांचा अट्टाहास आहे आणि त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राला बकवास करून ठेवलंय, महाराष्ट्राची चाळण करून टाकली आहे आणि मग आता कशाला मारामाऱ्या करतायत? म्हणजे आधी वक्तव्य वेगवेगळी करून ते चर्चेत आहेतच, त्यात आता चक्क मारहाण सुद्धा केलेली आहे त्यांनी। आता त्यांना खरं म्हणजे ही लोक आता विचाराने भरकटली आहेत, यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही आणि यांना आता काय कळत नाहीये, जे काय पाप केलंय ते त्यांच्या मनाला चावतंय आणि त्याच्यामुळे हे धावतंय असं पाहिजे तसं काही चाललंय। यांच्याकडे संस्कारच दिसत नाहीयेत। हे आमदार आहेत,
कितीतरी लाखांनी लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय त्याचं भान विसरत चाललेत आणि प्रत्येक वेळेला या शिंदे गटाच्या आमदारांच्या भानगडी या लोकांसमोर आता यायला लागलेले आहेत. नक्की किशोरीताई, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. किशोरी पेडणेकर आपल्या सोबत होत्या, नेत्या शिवसेना उभाटाच्या आणि माजी महापौर सुद्धा आहेत. पण निकृष्ट दर्जाच्या जेवणाचा आरोप करत जी मारहाण झालेली आहे ती आपल्याला दृश्यांमध्ये दिसते. संजय गायकवाड याआधी सुद्धा आक्षेपार्ह विधानं करत चर्चेत आलेले आहेत आणि आता तर त्यांनी चक्क म्हणजे ते पहिल्याच मजल्यावर राहतात पण तिथून ते खाली उतरले आणि या आचार्याला त्यांनी मारहाण सुद्धा केलेली आहे. तो मान्यही करतोय की हो, डाळ बरोबर नव्हती, तरी सुद्धा त्याला मारहाण झालेली आहे. पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत आमदार, खाली उतरले रात्री आणि त्यांनी त्या आचार्याला मारहाण केली कारण निकृष्ट दर्जाचं अन्न पुरवलं म्हणून.